आणि लोकप्रिय कसमाटे अपडेट या न्यूज चॅनलवर। तर आज आपण आलो आहोत मालेगाव तालुक्यातील एक तालुका लेवलचे गाव आहे, तर ते म्हणजे जोडगे। जोडगेच्या या बाजारपट्टीमध्ये आपण इथे उभा आहे। तुम्ही माझ्यासोबत बघत आहात की या ठिकाणी बरेच व्यावसायिक आहे आणि काही शेतकरी देखील आपला भाजीपाला किंवा काही शेतमाल विकण्यासाठी आलेले आहे। जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत। तर इथे बरीच सारी दुकानं देखील आहे, त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत, कारण आता सध्या येत्या 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये कोण बाजी मारतंय, तर तो जनतेचा कौल आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। तुम्ही माझ्यासोबत आहात कसमाटे अपडेट या न्यूज चॅनलवर। पाणी भेटत नाही, टँकरने विकत तेही मिळत नाही, तेही विकत आणतात कुठून तरी आम्हाला विकतात। आणि त्यांना ते सांगा जेल हाल शुद्ध जेल मग कुठे आहे? जरी मोदी साहेब सांगितलं यांनी नियोजन केलं पाहिजे सगळ्यांनी, स्थानिक आमदार स्थानिक पुढारी विक्रीसाठी बसलेत। जाऊया आपण शेतकरी बांधवांकडे की त्यांचं काय मत आहे। दादा नमस्कार, काय बरं चाललंय व्यवस्थित सगळं? काय शेती करतात की व्यवसाय करतात? शेती पण आहे, व्यवसाय पण आहे। काय वाटतं सध्या आता 2024 लोकसभा निवडणूक चालू आहे आणि कोण यायला पाहिजे केंद्रामध्ये, बीजेपी की काँग्रेस? बीजेपी यायला पाहिजे। का बीजेपी काय यायला पाहिजे? काम चांगले, नरेंद्र मोदींचे काम बी चांगले, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, काही व्यवस्थित बाबा उभे आहेत। काय वाटतं, एक शेतकरी बाबा वाटतात। नमस्कार काका, नमस्कार। काय चाललं बरं? हा बरं। सध्या 2024 लोकसभा निवडणुकीचं वारं वाहत आहे आणि काय वाटतं की आपला खासदार कोण असावा? खासदार शोभा बच्चाव, काँग्रेस। काँग्रेसच का असलं पाहिजे किंवा शोभा बच्चावच का? कारण की 10 वर्ष काही केलं नाही, काही दिलं पण नाही। कांद्याला भाव नाही, पाणी 15 दिवसात जोडग्याला पाणी येऊन राहिलं, एवढं हाल आहे। आणि ते सांगतात रोजचं पाणी, त्याच्यामुळे बरेच लोक नाराज आहेत। त्यात तर हर घर जल, शुद्ध जल आलं नाही, काही झालं नाही। पाणी भाजीवाल्याला जवळ 10 ते 12 वर्ष 15 वर्ष एक वेळ पाणी आलं नाही, काही झालं नाही। आमचा आता उमेदवार आहे सुभाष भामरे, तो पाहायला येत नाही जोडग्याला, कुठे आहे दिसत पण आहे त्याच्यावर, त्याच्यामुळे विषय नाही त्याचा। सध्या म्हणजे या रणधुमाळीमध्ये केंद्रामध्ये काँग्रेस यायला पाहिजे की बीजेपी यायला पाहिजे? कोणी काही स्थानिक लेवलवर काय यायला पाहिजे, स्थानिक लेवलला काँग्रेस यायला पाहिजे ते काही करतील पुढे असं। बरोबर, ठीक आहे, धन्यवाद। एवढं पाला रे आपलं वर्ष पण स्थानिक सुरुवात। धन्यवाद काका। बोलले बाबा ते योग्यच बोलले ना की बीजेपी शासन करी बात पण काही सुविधा नाही, काय नाही, काहीच नाही। बरं, तुमचं म्हणणं असं आहे की केंद्रामध्ये किंवा आपल्या स्थानिक ठिकाणी जे शोभा बच्चाव आणि सुभाष भामरे हे जे दोन मातबर उमेदवार उभे आहेत, तर दोघांपैकी कोण यायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? काँग्रेस, शोभा बच्चाव यायला पाहिजे का? शोभा बच्चावच का? काँग्रेस बीजेपी का नको? बीजेपी बी आतापर्यंत योग्यच होते, केंद्रात जो काही असो, पण स्थानिकला आता हीच योग्य वाटते की हा उमेदवार चांगला आहे काँग्रेसचा उमेदवार। कारण नाही काय तर कोणतं गरीबुबाचं काम होईल, शेतकरीचं काम होईल, जसं आम्ही हातमजूर आले यांचं काम होईल। हा बीजेपी आले कुठे येतात कुठे जातात कोणाला दिसत पण नाही, 10-15 वर्ष झाले हा भाऊ तपास पण नाही, कुठे काय कोण नाही। आपल्याला मतदान जनतेने करावं असं मला वाटतं, त्याने जनतेसाठी काहीतरी करायला पाहिजे, अशा उमेदवाराकडनं आपल्याला अपेक्षा आहे असं। आता सध्या तुमच्या या मतदारसंघामध्ये धुळे आणि मालेगाव मतदारसंघामध्ये डॉक्टर शोभा बच्चाव आणि डॉक्टर सुभाष भामरे अशी लढत आहे, मेन कॉम्पिटिशन। मग काय वाटतं की कोण बाजी मारू शकतं? आता परिस्थिती अशी आहे की बाबांना 10 वर्ष होते, बाबा बरोबर आहे की नाही, आणि आता शोभाताई आता या ठिकाणी उभे आहेत, त्यामुळे दोघांची ती समान पद्धतीने जनतेला जे वाटेल त्या पद्धतीने आपण मतदान करावं असं मला वाटतं। निश्चितपणे आपण सांगू शकत नाही अमुक येईल तमुक नाही, कोणाची बाजू आपल्याला घ्यायची नाही, फक्त व्यक्ती पाहून आणि त्या व्यक्तीने केलेलं कार्य या पद्धतीने आपण त्या ठिकाणी मतदान करावं जनतेने असं आम्हाला वाटतं। बरोबर, ठीक आहे। म्हणजे कॉम्पिटिशन अगदी सारखी आहे तुम्हाला असं वाटतं? कॉम्पिटिशन अगदी सारखी आहे, म्हणजे दोन्ही सारख्याच लेवलचे आहे आणि टफ फाईट आहे दोन्ही दोघांची इथे या ठिकाणी आहेच, नातं गोत वर्चस्व तेव्हा परिचय सगळे आहेत असं। पण त्या बाईचं बी इकडे माहेर आहे, सासर आहे, बाबाचा बी इकडे संबंध आहे असं। ठीक आहे, धन्यवाद। या शेतकरी मजूर आहे ना सध्या, मग काय सरकार काय अनुदान काही नाही, सरकारला काय शेतकरी मर रहा है, महंगाई कम करेंगे वो आना चाहिए। ऐसा है? हाँ, महंगाई बहुत बढ़ गई है, जो महंगाई कम करेगा वो 1 नंबर सरकार।
तर आता मग इथे सध्या तुमच्याकडे उभे आहेत ते डॉक्टर शोभा बच्चव आणि डॉक्टर सुभाष भामरे. मग कोण यायला पाहिजे दोघांपैकी असं मला वाटतं? पाहतो आम्ही टाइम वर काय. अच्छा, तुमचं गुप्त मतदान आहे, तुम्ही आता लगेच सांगा. गुप्त मतदान. सगळे काय म्हणतो, व्यवसाय चांगला चाललाय? चांगला आहे. सध्या 2024 लोकसभा निवडणुकीचं वारं वाहत आहे. आणि काय वाटतं, केंद्रामध्ये काँग्रेस यायला पाहिजे की बीजेपी यायला पाहिजे? तुम्हाला काय वाटतंय? आता तो वारा काँग्रेसचा चालू आहे, काँग्रेसच यायला पाहिजे बा असं. काँग्रेसच यायला पाहिजे. का काँग्रेस यायला पाहिजे? काँग्रेसने असं काय केलं की काँग्रेस यायला पाहिजे? बीजेपीने बी असं काय केलंय तर ती यायला पाहिजे बस. सर्व सुख सुविधा तर काँग्रेसच्याच आहे ना. आता आपण जे उपभोगतोय तो तर काँग्रेसच आहे ना सर्व. बीजेपीचं काही दिसत बी नाही ना तसं काही. धन्यवाद दादा. आणि काय वाटतं, कोण यायला पाहिजे सध्या? काँग्रेस यायला पाहिजे. पण मग बीजेपीचं कार्य चांगलं आहे असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे. मग काँग्रेस का पाहिजे? ते जास्त खोटे आश्वासन देतात. कोण खोटे आश्वासन देते जास्त? मोदी. मोदीने आता राम मंदिराचं आश्वासन दिलं, ते तर सत्य झालं. बरोबर आहे की नाही? किंवा मग आता पुढचे बरेच असे शेतकऱ्यांसाठी निर्णय त्यांनी चांगले काय त्यांनी 15 लाख रुपये तेच खाते देणार झाले का? 15 लाख रुपये देणार होते 2014 मध्ये. भ्रष्टाचार होणार नाही. खायगे नाही, खाणे नाही, ते जास्त खात आहे. तुमचं म्हणणं आहे की आता बीजेपी करत नाही असं वाटतंय? परिवर्तन झालं पाहिजे. परिवर्तन झालं पाहिजे असं म्हणणं. परिवर्तन झालं तर ते समजेल ना देशाला. एकच जर व्यक्ती राहिला तर तो त्याच्याशिवाय नाही करत. आणि शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही. 12,000 रुपये शेतकऱ्याला देतात. देऊ नका ना, अनुदान पण करा तुम्ही भाव द्या शेतकऱ्याला. माझ्यावर कंट्रोल करा. देशाचं सरकार फोडाफाडीचे राजकारण त्यांचं जास्त आहे. आज कोणाला फोडायचं, उद्या कोणाला फोडायचं ते समजत नाही लोकांना. आज कोणत्या पक्षात कोण असतं. तर तुमचं म्हणणं आहे की फोडाफोडीचं राजकारण होतंय आणि शिवाय महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. परिवर्तन हवंय असं मला. ओके, धन्यवाद दादा. बरं चाललंय ना? 20 तारखेला मतदान होणार आहे, जाणार की नाही? काय वाटतं? मोदी शिवाय कोणीच नाही. मोदी शिवाय कोणीच नाही असं तुमचं म्हणणं आहे? बरं, काकांचं म्हणणं आहे की मोदी शिवाय दुसरं कोणी यायला नको. हरकत नाही. नमस्कार सर. वरचं जे सरकार आहे ना मोदी साहेबांचं का स्वच्छ आहे. मध्ये लोक आता काही शेतकऱ्यांना भाव भेटत नाही, सगळे आणि वर्गाना करून देतात, काहीच मिळत नाही. आता आमचा दुष्काळ भाग आहे, अजून कुठलं अनुदान दिलं नाही आणि दुष्काळ जाहीर केले. तर तुमचं म्हणणं आहे दुष्काळ जाहीर केलं, पण दुष्काळाचं कुठलंही अनुदान तुम्हाला मिळालेलं म्हणजे दुर्लक्ष झालंय. पण खासदार तर बीजेपीचंच आहे ना. खासदार तुमचे बीजेपीचे आहे. 10 वर्ष म्हणून त्यांनी पाठपुरावा केला पाहिजे बुवा, हे लोकांचं म्हणणं आहे. पण ते लोक काय पाहतात, मोदी साहेबांचं नेतृत्व चांगलं आहे बुवा, ठीक आहे बुवा, याच्या आशीर्वादाने थोडं चालू आहे. म्हणजे तुमच्या मते केंद्रामध्ये मोदी सरकार यायला पाहिजे? शक्यतो पाहिजे बुवा. त्याचं काय त्यांचं नेतृत्व चांगलं आहे, काही विषय वाईट नाही. पण हे जर म्हटलंय ना तिथं पण ते शेतकऱ्यांकडे कोणी लक्ष देत नाही, गरिबांकडे नाही, सगळे हे करून देतात. आता आमचा दुष्काळ भाग जाहीर झाले ना, दुष्काळ अकस्मात सगळा दुष्काळ जाहीर झालाय. शेतकऱ्याला कुठला लाभ नाही आजपर्यंत. केंद्रामध्ये तर मोदी सरकार झालं पाहिजे, जेणेकरून बाकीच्या ठिकाणी त्या पद्धतीने येतीलच. काय बरं चालेल. काय ना आपलं? चंद्रकांत दादा बेस्ट. काय वाटतं, कोण यायला पाहिजे केंद्रामध्ये? केंद्रात मोदी सरकार यायला पाहिजे. काय वाटतं, कोण यायला पाहिजे केंद्रामध्ये? केंद्रात मोदी सरकार यायला पाहिजे. बाकी ग्रामीण भागात इकडे तर जसं मतदान पडेल त्या हिशोबाने उमेदवार दिला नाही ना. भाऊसाहेब पवार. काय वाटतं, कोण यायला पाहिजे? मोदी सरकार, आपकी बार मोदी सरकार. काय वाटतं, कोण येईल? वाटतं बीजेपी सरकार आहे. अच्छा, तीच तीच यायला पाहिजे. बीजेपी का? बीजेपीच का बरं? आता त्यांनी भरपूर ठेवले, काय शेतकऱ्यांना दिलं, सर्वसामान्य जनतेला दिलं, कुणी कुठेच नाही ना. त्याच्यानंतर सर्वात माझं देश हित महत्व होतं ना. असं तुम्ही देश हित पाहून मग मतदान करणार? हो, प्रश्न राष्ट्रहिताला जास्त महत्व आहे ना. बरोबर. काय? माझं दत्तात्रय चिमण वाघ. दत्तात्रय वाघ. काय वाटतं, कोण यायला पाहिजे? बीजेपी यायला पाहिजे असं. काय कारण? बीजेपी काही सवलती, काही गोष्टी, काही लोकांना पैसे वगैरे असे अनुदान काही वगैरे दिलं गेलंय, त्याच्यामुळे बरं वाटतं बघायचं. काही शेतकऱ्याच्या पाठीमागं काही ना काही यावं असं
तर तरी शेतकरी नाराज आहे असं वाटतं ना. पहा काही वेळेस कमी अधिक भाव होतो त्याच्यामुळे नाराज होतात ना. आता कांद्यांचं पहा भाव चालला लगेच एकाच रात्रीतून कमी करून दिले, त्याच्यामुळे शेतकरी नाराज झाला. नोटाबंदी अमुक असे काही परिस्थिती असतातच ते भाव कमी झाले. याला कारण काय, सर्वसामान्य जनतेचं परवडायला पाहिजे या दृष्टीने ते ठीक आहे. या झोडगे या ठिकाणी आलो होतो आणि झोडगेतील जनतेचा जनसामान्याचा कौल आपण या ठिकाणी जाणून घेतला. तुम्हाला देखील काय वाटतंय, केंद्रामध्ये काँग्रेस की बीजेपी? तुम्ही नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका. कॅमेरामॅन चेतन सावंत, मी ज्ञानेश खरे, कसमादी एवढिया, मालेगाव.